श्री स्वामी समर्थ के ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे ब्लाऊज आपण आता कटाई करणार आहोत. नवरीचं आहे, हळदीचं ब्लाऊज आहे. तर हळदीच्या ब्लाऊजला आपल्याला पप स्लीव्ज काढायच्या आणि पाठीमागच्या साईडने आपण बोट नेट गळा घेऊया. प्रिन्सेस कटच ब्लाऊज करायचे बोट नेटमध्ये. प्रिन्सेस कटमध्ये आधी आपण आता आडवी घडी काढून घेणार आहोत. तर फिटिंग 9 इंचची आहे. 9 इंचची तर आपल्याला 7 इंचची फिटिंग आहे. 7 तर 2 इंच वाढून 9 इंचची फिटिंग होती, तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची. 7ला तर आपण फिटिंग असेल तर 2 इंच वाढून घेतो. 7 इंच होती तर 7, 8, 9 इंचची फिटिंग आहे. आपल्याला 1 इंच आणखीन एक्स्ट्रा घ्यायची, तर 10 इंचची फिटिंग आहे. ही 10 इंचची फिटिंग आता आपण कट करून घेऊ. सरळ कट करून घ्यायचं. परत पूर्ण घडी उकलायची. घडी उकलल्यानंतर परत हे टोक याच्यावरती टाकून घ्यायचं. याच्यावर आपल्याला आता उंची मोजायची. मागच्या साईडने शोल्डरपासून खालीपर्यंत उंची 13 इंच आहे. तर आता 14 इंच घेऊया. उंची 1 इंच वाढून घ्यावं लागते. सरळ असं कट करून घ्यायचं. आता सगळ्यात आता बोटनेटचं आपल्याला ब्लाऊज घ्यायचं, तर आपल्याला मागचा बोटनेट घ्यायचा आहे, समोरचा घ्यायचा नाही. त्यामुळे आपल्याला आता मागचा भाग वेगळा काढून घ्यावा लागेल आणि समोरचा भाग वेगळा घ्यायचा आहे. आता सगळ्यात आधी समोरचा भाग काढून घेऊ. 2.5 इंचचा गळा घ्यायचा आहे. शोल्डर 3 इंचचं घ्यायचं आहे. मुंडा 6.5 इंचचा आणि आपण सेप सोबतच देत असतो, मागचा आणि पुढचा. तर आपल्याला फक्त इथे एक सेप द्यायचा आहे. 1 इंचचा सेप देऊन घ्यायचा. आता समोरचा गळा मोजून घेऊ. 6 इंच आहे, तर 6.5 इंचचा गळा समोरचा गळा अर्धा इंच वाढून घ्यायचा. 6.5 इथून परत 2.5 इंचचं माप सरळ. आता 7 इंचचीच फिटिंग असल्यामुळं आपल्याला आता हे 3.5 इंचवरच मार्क करायचं आहे. इथं पण 3.5 इंच आणि इथं 2.5 इंच. हा आकार आपण आता गोल करून घ्यायचा असा. इथून 1 इंच कमी करायचं आणि वरती 1.5 इंच. छोटा माप असल्यामुळे आपल्याला हे माप कमी घ्यावं लागते.
आता आधी समोरचा भाग काढून घेऊ आणि नंतर मागचा भाग कटाई करू. आधी हा सेप कट करून घ्यायचा. सेप कट केल्यानंतर हा प्रिन्स कटचा माप कट करायचा. हा त्याच्यानंतर हा भाग कट करून घ्यायचा. आता मागचा भाग काढून घेऊ बोटनेटचा. फिटिंग 7 इंचची आहे, त्यामुळे आपल्याला आता बोटनेटचं माप, समोरचा बोटनेटचा गळा आपल्याला 3.5 ते 4 इंचचा घेतला तरी जमेल. 3.5 इंचचा घेऊ आपण. शोल्डर 3 इंचचा. मोंढा 6 इंचचा. सेप 1.5 इंचचा द्यायचा. साडेतीन इंच खाली बोटनेटचा माप गळा असल्यावर 3.5 इंचचाच गळा खाली घ्यावा लागतो आणि हा असा आकार गोल देऊन घ्यायचा. आता मागची पट्टी मोजू. मागची पट्टी 3.25 इंच, तर 4.25 इंच पट्टी मागची. इथं 3 इंचचा घ्यायचा, अर्धा इंच कमी घ्यायचा वर्षापेक्षा. सेप कट करून घेऊ. आता हा झाला मागचा भाग. आता बाह्या काढून घेऊ. बाह्या 8.5 इंचच्या आहे ह्या इथं शोल्डरपर्यंत, तर अर्धा इंच वाढून 9 इंचच्या बाह्या घ्यायच्या. पॅक साईडनी 9 इंच टाकायचं आणि ओपन साईडनी 9 इंच टाकून त्यातून 2.5 इंच कमी करायचं. हे इथं असं 2.5 इंच कमी करायचं आणि हा सेप द्यायचा. फुग्याच्या बाह्या काढायच्या असेल तरी आपल्याला ही बाई नॉर्मलच काढावं लागते. आता पीस कट करून घेऊ. पिसामध्ये आता आधी हे काठ बाजूला काढून घ्यायचे. आणि ही बाई याच्यावर टाकून बघायची किती इंच जाते. इथपर्यंत आपण आता सरळ कट करून घेऊ. प्लेटा टाकण्यासाठी ही बाई एवढं इंच आपल्याला इथून इतक्यात प्लेटा टाकायच्या, तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून सरळ कट करून घ्यायचं. डबलमध्ये घ्यायचं. असं माप टाकायचं आणि डबल माप टाकून कट करून घ्यायचं. हा झाला बाईचा काठ आणि हा झाला एक्स्ट्राचा माप आपल्याला प्लेट्स टाकायचा कपडा. आता उरलेल्या कापडमध्ये आपण सगळ्यात आधी मागचा भाग काढून घेऊ. माप छोटा असल्यामुळे पीस पण कमी जरी असला तरी माप बसून जातं.
हा झाला मागचा भाग. हे झालं बोट नेक प्रिन्स कट पफ स्लीवचं ब्लाऊज कटिंग.